एकुलता एक भाच्याचा वाढदिवस होता, पण काय झालं, त्याला सायकल चालवता येत नाही म्हणून त्याचा आईबाप आहे ना त्याच्यासाठी जुनी सायकल हुडकत होतं, म्हणजे सेकंड हँड, म्हणजे चालवायला शिकवायसाठी. आमच्याकडे लय भारी भेटली बघा, नवीनवाली 8,000ची होती, पण आपली सेकंड हँड घेऊन टाकली. तोंडावरनं श्रीमध्ये दिसत असलं तर काय झालं, आवं खिशानं पाक भिकारी झालेलं आहे, पर्स पण तुटली, बिचारी पर्स शिवून घेतली आणि चाललो ठाण्याला शॉपिंगला. कारभारी तर कायम फोनवरतीच बिझी असतात. अहो कुठं जाताना स्वामी दिसलं ना लय भारी वाटतं बघा, मन एकदम शांत होतं. तुम्ही ठाणा मार्केटला एवढं शॉपिंगला जातात, ठाणे मार्केटच्या एका मोठ्या अशा म्हणजे छोट्याशा गलीत एक मोठं मंदिर आहे लक्ष्मीनारायणचं, ते तुम्हाला माहिती आहे का, लय भारी वाटतं बघा. आरतीची वेळ झालेली, आरती केलं, दर्शन घेतलं आणि शॉपिंगला निघालो. शॉपिंग 1 तास हुडाकलं, पायतान काय भेटतच नव्हतं. आवण तुमच्या नील्या भाईला चप्पल पाहिजे होती, भेटलीच नाही. शेवटी वडापाव आणि मिरची खाऊन मार्केटमधनं बाहेर आलो. कारभारी तर लय चिडलेलं होतं, तुमची भाईनं काय बाबा वाट लावून टाकली कारभारीची, पण आपल्याला चप्पल काय भेटली नाही. घरी जाताना एक पायतान भेटलं, ते उचलून आणलं. दुसऱ्या दिवशी वाढदिवसाला चाललेलं होतं, मस्त टिक्की बिक्की लावली, तर बाजूची एक पोरगी घंटीचा आवाज ऐकून आली, तिला पण टिकला लावला आणि चला तुमचा भाई एकदम असा वाढदिवसासाठी तयार आहे. आता सगळ्यात मोठं टेन्शन काय होतं माहिती आहे का, माझ्या घरनं माहेरला सायकल घेऊन कशी जायची, बाईकवर तर बसणार नव्हती, म्हणून कारभाऱ्याने रिक्षात बसवलं. अहो मांडी घालून बसावं लागलं आणि दोन्ही हातानं सायकल धरावी लागली. कसं तरी एकदाचं पोचलं बघा एरियामध्ये. काय भारी माझ्या भाऊजनं डेकोरेशन करून ठेवले, नवीन घरात भाच्याचा पहिलाच वाढदिवस होता बघा. आता काय झालं, आपण आपली गरीब चाळीत राहणारी माणसं हो, आता ही सायकलला सरप्राईज कसं द्यायचं, तर टाकली ना चादर त्याच्यावरती. आपण पण कधीतरी श्रीमंत होऊ आणि असं ढंटा डांग ला अशीवाले आपण पण ओपनिंग करू. आला का नाही माझा भातचा, वाढदिवस कमी त्याचं लग्न जास्त वाटत होतं, शेरवानी घातलेली होती. बास ह्या तोंडावरच्या खुशीसाठीच बघा त्याच्यासाठी सायकल घेतलेली. कसलं ग माझं पिल्लू खुश झालेलं होतं. इकडं डावी बाजूला माझे पिताश्री बसलेले होते, ते पण जाम खुश झालेले होते. झाली ना आपला व्हेज पुलावाला, हो काही मटन शटन होतं, व्हेज पुलाव होता भारी बाबा, 2-3 किलो मागवलेला होता भावाने. भाऊजनं माझी एक सायकल साडी बिडी पाहिजे होती, ती तिच्यासाठी आणलेली. आणि हो तिचा कुलदैवत आहे ना, म्हणजे माझा माहेरचा कुलदैवत आहे ना हा भैरोबा आहे. माझा सासरचा ज्योतिबा आहे आणि माहेरचा भैरोबा आहे, दोन्ही एकच झाले पण रूपं वेगळी. तर त्याच्यासाठी आहे ना मी केंद्रातनं आहे ना एक टाक आणलेला होता. पिताश्रीनं अप्रुव्हल दिला, पिताश्रीला एकदम पसंत पडला. तसं भाऊजं म्हणाले तुमच्या हातानं देवाऱ्यात ठेवून द्या. बघा देवाऱ्यात ठेवला, नुसता ठेवला. ओ रविवारचा चांगला दिवस होता, उद्या ती अभिषेक करून स्थापना घालल. आता ज्या घरात बड्डे असतो त्या घरात नुसता धिंगाणाचा असतो. चाळीतली खरी म्हणजे हीच मज्जा. सगळ्या गल्लीतल्या आया बायांना जमा झालेल्या आणि पोरांची ओळख म्हणल्यावर त्यांच्या आयांची पण ओळख, म्हणजे शाळेतल्या पण ओळखीच्या बायका आलेल्या होत्या. एकदम झाकूक पाकूक एकदम वाढदिवस झाला बघा ढंटाडँगमध्ये. मग बसली ना जेवणांची पद्धत, बघता बघता 2 किलो पुलाव संपला, तिसरी एक किलो अजून एक मागवला. आपण आपलं नीट गुपुट म्हणजे तोंड बंद करून जेवलो, भुका लय लागलेला होता. फक्त एकच कमी होती, माझी मम्मी. ह्या फोटोमध्ये माझी मम्मी नव्हती.